कारवाई करतो आणि सगळे काम घेणार आहे करणार आहे। आवश्यक आहे आपल्याला अरे 2 वर्ष असं चुकीचं बोललं तर माझ्या हातात नाही। किती वर्षापासून सांगून देतो चुकीचं बोलू नका तुम्ही। तुम्ही काय सांगितलं तुमच्या बी शब्दाला मान दिला नाही म्हणजे आम्ही ते किरकोळ माणसं पण तुमच्या बी शब्दाला मान साहेबांनी सांगितलं बँकेचे हप्ते मंडळ व्याज भरतो आणि सुख सुविधा झोपडपट्टीत सुख सुविधा मोठ्यांच्या घरी सुख सुविधा मोठ्यांच्या घरी आम्हाला ते 35 वर्षापासून रस्त्याने काही नाही मरून गेलं काही काही लोक
8 दिवस का घेतात? तेव्हा सर काय बोलले होते, तुम्ही काम चालू करून द्या. जळगाव महानगरपालिका मुद्दाबाद. आता 1.5 महिना होऊन गेला. मला आता 1.5 महिना झाला. 1 वर्षापासून म्हणजे 2 वर्षापासून म्हणजे तुम्हाला एक रस्ता खायला लागतो 2 वर्षापासून. मोठे मोठे तुम्ही टेकड्या करून टाकल्या. सांगणार आज मूलभूत सुविधांबाबत तुम्ही या ठिकाणी निवेदन आणण्यासाठी आला होता. आयुक्तांची या ठिकाणी गाडी अडवण्यात आली, काय नेमक्या समस्या? सर समस्या अशा आहे आमच्या की आम्हाला मुळात तिथे जाण्या येण्यासाठी रस्तेच नाही. जर आमच्या कॉलनीत एखाद मौत झाली तर ती अंत्ययात्रेची गाडी काढायला आम्हाला 25-30 जणांना धरून ती गाडी काढावी लागते. 15 ते 16 लेडीज ती त्या गाडी चालवताना पडून गेल्या. त्या दादांची मिसेस पडली, त्यांना जवळजवळ 30 लाख रुपये लागून गेले, सिरियस होऊन गेल्या त्या ताई. रोज शाळेत जाताना मुली आम्हाला स्वतः गाड्या काढाव्या लागतात. 30 वर्षापासूनची ही परिस्थिती आहे. गट नंबर 77 अजून 4 रस्ते आहेत 9-9 मीटरचे. इथे आल्यानंतर आश्वासन दिलं जातं, 1 दिवस JCB पाठवलं जातं, त्याच्यानंतर ते रस्ते होत नाही. जवळजवळ आज आम्ही कंटिन्यू 2 वर्षापासून पाठपुरावा करतोय. 8 दिवसापूर्वी अमृतकर साहेबांकडे ते रस्ते कच्चे तयार करण्यासाठी, पक्के तर यांच्याकडून होणार नाही, पण कच्चे तयार करण्यासाठी 50 लाख रुपयाचे काहीतरी कोटेशन गेलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी सही केली नाही. आज आम्ही त्रस्त सर्व परिसरातील नागरिक इथे आलेले आहे. आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो. आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संध्याकाळपर्यंत आम्ही तुमच्या साईडवर येतो. जर आयुक्त साहेब तिथे आले नाही तर आम्ही इथे ठिय्या आंदोलन करणार आहे. मग यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि कुठे बी टाकलं तर आम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही. पण जे गट नंबर 98, 99, 100 माऊली नगर, त्याच्यानंतर गट नंबर 86, 186, 2, त्याच्यानंतर 95, 97, 98, 83, 82, 83 जवळजवळ 7,000 लोक तिकडे राहतात. प्रत्येक जण मतदान मागायला येतो तर आमच्या घरातलाच व्यक्ती वाटतो आणि मतदान झालं, निवडून आला की तू कोण आणि मी कोण. त्यांना बी लाजा वाटत नाही ना, आम्हाला बी लाजा वाटत नाही. आम्ही तर यांना बांगड्या, आज तर लेडीज बांगड्या घेऊन आलेल्या यांच्यासाठी, परंतु त्यांना वाटत नाही. ते म्हणतात आम्हाला बांगड्या घाला. आता काय यांना बांगड्या घालायला पाहिजे का? मी ऍडव्होकेट प्रदीप पाटील, मी तिथे 15 वर्षापासून राहतोय. आयुक्तांना झाल्यावर तुम्ही या ठिकाणी कारण आयुक्ताला भेटायला आम्हाला भागच पडलं सर. आम्ही आमदारजवळ गेलो, सगळ्यांजवळ गेलो, पण कोणीच आमचं ऐकलेलं नाहीये. आजपर्यंत आम्हाला 20 वर्ष झाले त्या कॉलनीत राहून कोणतीच सुविधा नाहीये तिथे. अक्षरशः गटारी सुद्धा नव्हत्या आमच्या इथं आणि लहान लहान मुलं अक्षरशः रोडवरती पडले तर रक्ताची भरवलेली सुद्धा आम्ही त्यांना दाखवले, तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडलेला नाही. आणि घरपट्टी आमची वसूल केल्याशिवाय ते राहत नाही. सर्व म्हणजे आमचे एवढे प्रॉब्लेम आहे तर इतक्या वर्षापासून त्यांनी काहीच केलं नाही. आणि पावसाळ्यामध्ये ना त्यांनी आमच्याकडे एकदा तरी येऊन बघा. आणि जिथं रोड झालेले आहे तिथं डबल रोड करताय आणि जिथं काहीच नाहीये आमच्या इथं एरियामध्ये तिथं कच्चा रोड सुद्धा नाहीये. अक्षरशः त्यांना म्हणा येऊन बघा म्हणा तुम्ही. आणि आयुक्त जर आज दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत आले नाही तर आम्ही बांगड्या घेऊन येणार आहे आणि इथं उपोषणाला बसणार आहे. हे आमचं निश्चित आहे आता. कारण आमच्या मुलांना खूप त्रास झालेला आहे. आम्हाला सुद्धा त्या मणक्यांचा वगैरे सगळा त्रास झालाय तिथं. गट नंबर 86/2 गणेश पार्क. रडत नाही आहे मी. काय मागणी आहे? आमची घरपट्टी वापस करावायच्या सहित आणि आमचे रस्ते क्लिअर नाही आहे. आमचे आयुक्तांना सुद्धा आम्ही लेखी दिलेली आहे, आमदार मामांना सुद्धा लेखी दिलेली आहे, त्याच्यानंतर राजू मामा भोटेंद्र पण दिलं, त्याच्यानंतर देवरे साहेबांना पण दिलेलं आहे. हे असे आयुक्त साहेबांकडे देऊन सण आम्हाला फिर्या मारावं लागतं आहे. अमृतकर साहेबांकडे आम्ही परवाच्या दिवशी आलो होतो. अमृतकर साहेबांनी डायरेक्ट माझी फाईल घेतली, होणार नाही सह्या म्हणे. त्यांनी आम्हाला दिलं चांगलं धमकी दिली. कारण तुम्ही काय धमकी देताय म्हणे, अमृतकर साहेब असे म्हणत होते. आता हे आम्ही आमच्या मागण्या मागतोय, आम्ही कशाला धमकी देऊ त्यांना? धमकी द्यायची असली तर आम्हाला कशाही प्रकारे देता आले असती, पण आम्हाला जे प्रेमाने करून घ्यायचं आहे. पण आम्ही एवढे जण येतोय. आता लोक फार म्हणजे संताप करताय. लोक घराच्या बाहेर निघाले, याच्याच करता निघाले की आमच्या काहीतरी रोड व्हायला पाहिजे. ना मेन रस्ता आहे ना मधले रस्ते, कुठलेच रस्ते नाही आमच्या इथं.